नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा, आली का नाही कृष्णकमळाची आठवण, तर नक्कीच येणार. कारण हे कृष्णकमळच आहे, पण हे शेतात येतं, म्हणजे रानात येतं. त्याला जंगली कृष्णकमळ असंही म्हणतात. हे पांढऱ्या कलरचं आहे, आमच्या शेतात होतं. तर मी काल गेले होते ना, तर मी फुलं तोडून आणले, कारण मला व्हिडिओमध्ये दाखवायचे होते की हे एक कृष्णकमळ आहे का, आणि नक्कीच असणार आहे. आणि खूप छान फुलं असतात याची. आणि याला सुगंध वगैरे नसतो, पण याला असे छोटे छोटे फळं येतात. आणि हे रानात असतं शक्यतो, म्हणजे घरी पण लावत असतील, पण मी तर रानातच याची वेल बघितली होती. म्हणजे शेतात बऱ्याच ठिकाणी वेल आहेत आमच्या इथे. तर खूप छान असं फुल आहे. जे आपण आपल्याकडे आहे ना, ते त्याच्यापेक्षा हे फूल थोडंसं नाजूक आहे. तर बघू शकता, कलर पांढरा आहे आणि मध्ये चॉकलेटी आणि निळसर अशी एक लेअर आहे कलरची. तर इतकं सुंदर दिसतं ते फुलं पण. तर मी हे आणलेले आहेत आणि त्याचं रोप पण आणलेलं आहे आपल्याला लावायला. आपल्या शेतात होतंच, पण म्हटलं चला घरी पण लावूया. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे छोटंसं रोप होतं ना तिथे, तर मी ते रोपच काढून आणलेलं आहे आणि कट करून ते लावून देणार आहे. तर आपल्या घरी म्हणजे ते पहिलं तर एक आहे ना निळ्या कलरचं, आणि आता कधी जर मी नर्सरीत गेले तर चॉकलेटी कलरचं पण आणणार आहे. आणि ते दुसरं एक आहे आमच्या मामींकडे, ते नाही का थोडंसं फिकट निळसर असतं, ते पण आणणार आहे. म्हणजे 4 प्रकारचे कृष्णकमळ आपण लावणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, मुळे सकट काढून आणलेलं आहे. म्हणजे अशी काडी वगैरे नाही आणलेली, कटिंगपासून नाही लावणार मी. झाडच काढून आणलेलं. तर खूप असे सुंदर फुलं आहेत. म्हणून म्हणजे मी खूप दिवसाचं चाललं होतं, पण ते नाही का, म्हणजे असं उन्हाळ्यात खराब होऊन जातात आणि ह्या दिवसात ते परत फुटतात ना, तेव्हा खूप छान फुलं त्याला येतात आणि नवीन पण त्याचे रोपं तयार होतात. कारण त्याला बी आहे, सीड येतं त्याचंवालं, आणि ते पडून मग येतं की काय माहीत नाही. पण ते तर खूप उगवलेले होते, म्हणून मी एक काढून आणलेलं आहे. आणि इथे गार्डनमध्ये आपल्या एका साईडला जागा करून मी लावून दिलेलं आहे. तर नक्कीच रोपल्यानंतर आणि छान छान फुलं आल्यानंतर आपण बघूयाच पुढे. खूप छान, म्हणजे त्या वेलासारखा हा वेल नाही आहे. त्याची पानं पूर्णपणे वेगळी आहे आणि याची पण पानं वेगळी आहे. तर तुम्ही याची पानं बघू शकता कशी आहे. तर ह्याचं मी व्हिडिओज बघितले होते अगोदर, तेव्हा मला माहिती झालं की हे पण पांढऱ्या कलरचं कृष्णकमळच आहे, पण याला जंगली कृष्णकमळ असं म्हणतात. फूल थोडंसं वेगळं आहे, तुम्ही बघू शकता. हे फूल एकदम वेगळं आहे आणि याला सुगंध तर विचारूच नका. बऱ्याच जणाला माहिती असेल, ज्यांच्याकडे घरी आहे त्यांना याचा सुगंध किती छान असतो. आता हा व्हिडिओ मी काल संध्याकाळी घेतला होता आणि पाऊस चालू होता भरपूर आमच्याकडे, म्हणून मला व्हिडिओ करता नाही आला. तर खूप छान असा सुगंध आहे, सर्वांनाच माहिती आहे. आणि वेल तर पूर्णपणे वेगळा आहे. तुम्ही बघू शकता, याची पानं जाड रट आणि थोडीशी वेगळी आहे. आणि त्याची एकच पान असतं, याच्या पानाला फुल्ली आहे 3-3 असे नाही का, आणि त्याचं एकच पान आहे. आणि आता आपण जे चॉकलेटी कलरचं आणणार आहोत किंवा फिकट निळसर कलरचं जे आणणार आहोत, तर त्याची पण पानं सेम आहेत. फक्त हे जे आहे ना, हे जंगली कृष्णकमळ, याचीच पानं थोडीशी वेगळी आहेत. तर आता आपल्या इथे अजून एक फुलाचं नवीन झाड आलेलं आहे आणि त्याला पण असे छान छान फुलं येणार आहेत. तर ते काही मी इतकं मोठं करणार नाही, कारण ते पण खूप मोठं होतं. आपल्या शेतात आहे ना, भोकरीचं झाड आहे, ते पूर्ण झाड त्यांनी भरून गेलेलं आहे. तर त्याला काही जास्त मोठं नाही होऊन देणार मी. जागीच कट करून ठेवणार आहे. म्हणजे फक्त आपल्याला फुलं 4-5 फुलं रोजचे निघाले तरी पण बस, असं नाही का. तरी बघू शकता तुम्ही, हे पण एक छान असं फूल आहे. भरपूर सारे फुलं राहिले होते सकाळी तोडून पण, आणि संध्याकाळपर्यंत वेलीवर होते. तर पाऊस असल्यामुळे सुकले वगैरे काही नव्हते, खूप छान होते. तर अशा प्रकारे मला अजून एक फुलाचं वेल भेटलेलं आहे. आणि अजून आपण 2 राहिलेत, आता ते पण आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडे हे आहे का कृष्णकमळ, जे पांढरं दाखवलेलं मी अगोदर, कमेंट करून नक्की सांगा जर असेल तर. शक्यतो ते घरी नसतेच, पण काही काही ठिकाणी आहेत लावलेले, आणि काही काही ठिकाणी शेतातच आहेत. म्हणजे आमच्या तर शेतातच होतं. भरपूर वेलं होते त्याचे, भरपूर होते, पण कधी म्हणजे असं लक्षच नाही गेलं. पण आता मी छान असं लक्ष करून आता ते झाड घेऊन आलेले आहे झाड. तर बघू शकता, हे पण खूप छान असे. आणि पाऊस बघा कसा चाललेला आहे आमच्याकडे. तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की सांगा, आणि छोटासा व्हिडिओ पूर्ण बघा. चला भेटू आपण परत.